बौद्ध समाजाने त्याचं सोनं केलं संधीचं. ते लीगल असेल तर मग तुम्ही बदर समितीचा अहवाल आम्हाला प्रस्ताव करा, लीगल असेल तर आम्ही खुलेआम त्याला स्वागत करू. आज आपण बघत असाल बाबासाहेबांनी जे आपल्याला आरक्षण दिले ते धोक्यात आले. ओबीसी मराठा केलं, आता महार मातंग करतायत. माझ्या आजोबांनी पंजाने एवढं करून ठेवले की मला रस्त्यावर फिरायची गरज नाही. तुमच्या सगळ्या गोष्टींना बीजेपी फंडिंग करते, तुमच्या सगळ्या गोष्टींना RSS चा पाठिंबा आहे, म्हणून तुम्ही आज रस्त्यावरती एवढ्या मोठ्या ताकदीने उतरू शकत असाल. तसं कर्नाटकचे सुद्धा 5-6 नेते येऊन आनंद साहेबांना भेटले मुंबईमध्ये की हमारे से गलती हुई तब. अख्खा मातंग समाज बाबासाहेबांना बेईमान नाही झालाय. ते जे 4-5 समाज कंटक असतील ना ते बाबासाहेबांना बेईमान झाले. आज मातंग समाजाचं पॉप्युलेशन का कमी आहे? कारण मातंग समाजाचे भरपूर लोक ख्रिश्चन मध्ये कन्वर्ट झालेत. बाबासाहेबांच्या बाजूचा फोटो अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा असतो. असं नाही की आम्ही अण्णाभाऊ साठेंना मानत नाही. नमस्कार मित्रांनो. हो, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा लढा आता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांनाच परिचित झालेला आहे. आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या लढ्याच्या निमित्तानं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू या महाराष्ट्रामध्ये तयार झालेल्या आहेत. बऱ्याच लोकांना आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हायला पाहिजे असं वाटतं, तर काही समूहाला आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ नये, रद्द व्हावं असं वाटतं. हो, माझ्यासोबत या ठिकाणी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अमनराज आंबेडकर, जे की आनंदराज आंबेडकर यांचे सुपुत्र आहेत. खरं सांगायचं म्हणलं तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही तत्वे अर्पण केली आणि भारतीय संविधान जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून ज्या भारतीय संविधानामुळं भारताला ओळखलं जातं, ती भारताची लोकशाही, भारताचं संविधान ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फॅमिलीमधले एक फॅमिली मेंबर आणि त्यांचे वंशज, त्या बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त म्हणून आज या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आहेत अमनराज आंबेडकर. हो, खरं तर हा माझ्यासाठी सुद्धा खूप मोठा योगायोग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गानंच सर्व देशाचं भलं आहे, विविध जाती पंथाचं भलं आहे, याच मार्गावर सर्वांचा विकास आहे असं मला वाटतं आणि जवळपास ते खरं सुद्धा आहे. त्यामुळं हा माझ्यासाठी सुद्धा एक खूप चांगला योग आहे की आज प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशजच या व्हिडिओमध्ये मी त्यांची मुलाखत घेतोय. तर हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची जी विरोधी बाजू आहे ती काय आहे ती अमनराज आंबेडकर यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत. सर, जय भीम. जय भीम. आपलं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. सर, सध्या जो आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा लढा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की सर्वच जाती समूहाचा विकास व्हायला पाहिजे आणि प्रत्येक जातीला न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद आपल्या भारतीय संविधानामध्ये केली होती. पण सध्या उपवर्गीकरणाचा जो काही लढा निर्माण झालेला आहे, काही जाती म्हणतायत की आम्हाला आरक्षणाचा ज्या पद्धतीनं लाभ मिळायला पाहिजे होता तो लाभ मिळालेला नाही आणि म्हणून आम्हाला उपवर्गीकरण गरजेचं आहे असं म्हटलं जातं. आणि उपवर्गीकरणातूनच सर्व जाती समूहाचा विकास होणार आहे असं म्हटलं जाते. असं असताना सुद्धा तुम्ही उपवर्गीकरणाला विरोध करण्याचं कारण काय? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आणि तुम्ही मला या पॉडकास्टवरती आणि तुमच्या चॅनलवरती बोलला त्याबद्दल तुमचे आभार. सर्वप्रथम आपण जसा प्रश्न टाकला की याचा विरोध का, कारण की मेन मुद्दा असा आहे की बाबासाहेबांनी जे आरक्षण दिले ते सगळ्यांना, सगळ्या जातीनुसार दिलं आणि त्यांचे जेवढे पॉप्युलेशन आहे त्याच्यानुसार दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे म्हणजे आमच्या याच्यामध्ये खास करून विरोध काय म्हणजे असं नाही आहे की बौद्ध समाजाला जास्त भेटलंय आणि मातंग समाजाला कमी भेटलंय. सगळ्यांना सारखंच 59च्या 59 जातींना सगळ्यांना सारखंच आरक्षण भेटलंय. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा झालाय की बौद्ध समाजाने काय केलं, बौद्ध समाजाने त्याचं सोनं केलं संधीचं. पण मातंग समाज असेल, मातंग समाजाच्या काही लोकांनी ज्यांनी संधीचं सोनं केलं ते लोक आज आमच्यासोबत आहेत. ते लोक सुद्धा आरक्षण उपवर्गीकरणाचा विरोध करतात, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे. आज आपण बघत असाल बाबासाहेबांनी जे आपल्याला आरक्षण दिले ते धोक्यात आले. या मनुवाद सरकारला काय करायचंय, आता मातंग समाज आहे, समजा मातंग समाजात 2% आरक्षण जर असेल तर ते त्या लोकांना 5% द्यायचं. आणि त्यांना माहिती आहे की मातंग समाजाचा जे नेतृत्व करतात, जे लोक आता पुढची पिढी आहे, हे लोक शिक्षण घेत नाही. आणि ते लोक जर शिक्षण घेतलं नाही तर ती जागा अशीच रिकामी राहील आणि मग पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये ती जी रिकामी जागा आहे ती खुल्या प्रवर्गामध्ये जाईल. मग यामध्ये मातंग समाजाचं नुकसान होता SC समाज असेल त्याच्यामध्ये 58 जाती असतील त्या सगळ्यांचं सुद्धा नुकसान आहे. कारण की जर ती जागा SC समाजासाठी असेल
आणि जर ती ओपन होत असेल तर त्याच्यामध्ये आमचं नुकसान होणार आहे. म्हणजे मातंग समाजाच्या बंधू भगिनींचं भावांचं त्यांचं नुकसान झालंच झालं, पण ह्याच्यामध्ये 58 जातीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होणार आहे, म्हणून आम्ही याचा विरोध करतोय. सर, शासन म्हणते की बदर समितीचा अहवाल आमच्याकडे आहे आणि जो काही इम्पेरिकल डाटा आहे तो आमच्याकडे अवेलेबल आहे. एका क्लिकवर सर्व काही अवेलेबल होतं. डिजिटलायझेशन सगळीकडे आहे. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर शासन जे काही बदर समितीचा अहवाल आहे तो सार्वजनिक का करत नाही? काय याच्यामध्ये काय कारण असू शकतं? बघा, हे जे सरकार आहे त्याला आयुष्यभर त्या लोकांनी असेल किंवा इकडचं काँग्रेस सरकार त्या लोकांनी आयुष्यभर बाबासाहेबांना विरोध केला आणि त्यांना आता बाबासाहेबांना जो मानणारा वर्ग आहे, आज एक टाइम असा होता जे फक्त SC समाज होता जो बाबासाहेबांना मानत होता, पण आज तुम्ही बघत असाल की अख्ख्या देशामधला ओपन जरी असेल आणि जो शिक्षण घेत असेल आणि जो वाचत असेल तो सुद्धा बाबासाहेबांना मानायला लागलाय. आणि या सरकारला SC समाजाचा माणूस असेल तो IAS IPS डॉक्टर किंवा इकडचा मुख्यमंत्री असेल किंवा इकडचा पंतप्रधान झायला आवडणार नाहीये, म्हणून ते लोक हे आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा कुठेतरी खाड घालतायत. आणि जर तुमच्या एका क्लिकवरती जर ती बदर समितीचा अहवाल आणि ह्याचा अहवाल तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही तो पब्लिकली सादर करा. का घाबरताय? जर तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला पण माहिती आहे की जर आम्ही हा पब्लिकली सादर केला, आम्ही शिव्या खाऊ, आम्ही इकडे लोकांचा मार खाऊ, म्हणून तुम्ही बाहेर काढत नाहीत. तर आम्हाला पण बघा, जर त्याच्यामध्ये उपवर्गीकरणाचा जो बदर समितीचा अहवाल असेल, जर तो आम्हाला पटत असेल आणि जर तो आम्हाला सुद्धा मान्य असेल तर नक्कीच आम्ही त्याला प्रोत्साहन देऊ. पण जर ह्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी SC समाजाच्या एका समूहासाठी 58 जातींना तुम्ही लोक दाबण्याचा प्रयत्न करताल तर मग आम्ही नक्कीच विरोध करू. आता जो तुम्ही अहवाल आपण बोलतोय तो आम्ही का ह्याच्या बाहेर काढत नाही ह्याच्यावरती आम्ही प्रश्न काढतोय. पण आतापर्यंत एवढे 10 जिल्ह्यांमध्ये मोर्चे झाले तरी सुद्धा सरकारला जाग येत नाही की बाबा आपण हा अहवाल आहे तो बाहेर काढायला पाहिजे आणि लोकांसमोर प्रस्तुत करायला पाहिजे. सर, या सरकारची उपवर्गीकरणाच्या माध्यमातून सर्वच जातींचा विकास करण्याची खरोखरच मानसिकता आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मला तर आधीपासून वाटतं की या सरकारला फक्त आणि फक्त जे लोकांना धर्मामध्ये वेगळं करणं आणि लोकांना जातपातमध्ये अजूनही विश्वास ठेवणं आणि त्याच्यामध्ये लोकांना अडकून ठेवणं, या सरकारचं हेच एक खरं ध्येय बोललं. जे 2014 पासून आपण बघत असाल ते आत्तापर्यंत बघत असाल की लोकांना नुसतं आणि नुसतं हिंदू मुस्लिम केलं, OBC मराठा केलं, आता महार मातंग करतायत. या लोकांना एका डायरेक्शन मध्ये टाकून द्यायचंय, लोकांना जातीमध्ये भांडण करत ठेवायचंय आणि त्यांची जी मागची काय काम असेल ती बरोबर ते लोक करून घेत असतील. आज आपण बघत असाल अख्ख्या देशामध्ये खूप मोठं एक संविधानाला धोका आहे. मग डिलिमिटेशन नावाचं एक मोठं गोष्ट आहे, ती सुद्धा ह्यांना लागू करायची. पण प्रॉब्लेम हा झालाय की या लोकांना फक्त धर्मामध्ये टाकून लोकांना अनपढ ठेवायचं. पण आजची युवा जनता असं आहे, युवा लोक असे आहेत की त्यांना शिक्षण महत्वाचं वाटतं रादर दॅन कुठल्या धर्मामध्ये. आपण बघत असाल मागच्या काही वर्षापासून लोक फक्त धर्मासाठी आपण एक मतदान करत होते. लोक फक्त धर्म बघून तू त्या जातीचा आहे, तू या जातीचा आहे म्हणून तुम्हाला लांब ठेवलं जायचं. तुम्हाला एक दलित असेल तर तुम्हाला मंदिरात यायचं नसतं, तुम्ही एक हे असाल तर तुम्ही पायऱ्या चढ. या लोकांना याच गोष्टीमध्ये अडकून ठेवायचं. पण आज जर तुम्ही बघत असाल मागच्या 6-7 महिन्यापासून जो महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या देशामध्ये बदल घडतोय, खास करून युवा शक्तींमध्ये, की आज जो युवा अभ्यास करतोय, आज जो युवा मुंबईत शिकतोय, आज जो युवा महाराष्ट्रात शिकतोय, अख्ख्या देशात शिकतोय आणि तो परदेशात जाऊन शिकतोय की नक्की काय आहे, खरं काय असतं, खोटं काय असतं, जग कसं असतं. हे आजकाल जेव्हा लोकांना शिकायला भेटते तेव्हा लोक इकडे येत आहेत आणि ते लोक इकडे प्रश्न करतायत. नाहीतर आधी आपण बघाल कोणाला प्रश्न नाही करायचा, 5 वर्ष गेली, परत नवीन कोणतरी येईल, परत शांत बसा, परत 5 वर्ष कोणतरी नवीन, असं चालायचं. सर, तुम्ही आता म्हणलात की आजचे युवा परदेशामध्ये जाऊन अभ्यास वगैरे करतायत. मग मला सुद्धा हेच म्हणायचं आहे की ज्यांना आरक्षणाचा लाभ चांगल्या पद्धतीने मिळालाय ते त्या जातीतली जी काही मुलं आहेत, मग ते ढोर असतील, चांभार असतील, मातंग सुद्धा असतील, नवबौद्ध असतील, यांच्या जातीमधली बरीचशी मुलं आज परदेशामध्ये शिकायला गेलेली आहेत. अभिजित दिपकेचं उदाहरण आपण घेऊ शकतो, बरीचशी आहेत. मग मला हे म्हणायचं की ज्या मागास जाती आहेत की ज्यांना आतापर्यंत बिलकुलही आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही, त्या जातींच्या ज्या पुढच्या जाती आहेत त्यांची स्पर्धा कशा करू शकतील किंवा त्यांना फेस करून पुढे जाऊन स्वतःचं अस्तित्व कसं तयार करतील, त्यांना कसा न्याय मिळेल? बघा, ही जी
तुम्ही जे म्हणताय ही जी स्पर्धा, मी ह्याला स्पर्धा जाती जातींमध्ये स्पर्धा नाही आहे, ही स्पर्धा आहे स्वतःच्या तुम्ही किती केपेबल आहात त्या गोष्टींसाठी आहे. म्हणजे समजा आज मी एस सीचा असेल पण एक कोण ओपनचा असेल, पण मला माहिती आहे की त्या ओपनचा पोरगा ते इझिली क्रॅक करू शकतो, पण एस सीचा पण पोरगा ते तेवढंच इझिली क्रॅक करू शकत असेल तर त्याला कुठेतरी जी संधी असते, आज 99, 100, 98, 97 मार्क्स मिळवणारे मुलं एस सी समाजाचे पण आहेत, एस टीचे पण आहेत आणि वेगवेगळ्या जातीचे सुद्धा आहेत. तर या लोकांना कुठे संधी मिळायला पाहिजे. आणि जर एवढंच या लोकांना आरक्षण उपवर्गीकरण करायचं तर मग खुल्या प्रवर्गामध्ये पण सुद्धा करून दाखवा. आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही फक्त एका जातीसाठी, जर एका जातीचं तुम्हाला असं वाटत असेल त्यांचं जर खूप मागासवर्गीय आहे, तर आम्ही स्वतः बौद्ध बांधव आम्ही एक पायरी मागे गेला त्यात आणि आम्ही मातंग समाजाच्या सर्व लोकांना सांगतो, बाबासाहेबांनी जे तुम्हाला आरक्षण दिले त्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो. शिक्षण असेल, बिझनेस असेल, काही जॉब असतील, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बळ द्यायचं काम करू. पण आरक्षण जे उपवर्गीकरण जे तुमचे काही 4-5 नेते या सरकारमध्ये आहेत, जे लोक अख्खं हे चालवत आहेत की नाही आपल्याला करायलाच पाहिजे, आपल्यात धोका आहे, हे त्यांच्या नादी लागू नका. नीट आरक्षण उपवर्गीकरण काय आहे हे नीट समजून घ्या आणि मग त्याचा विरोध किंवा त्याच्या हे तुम्ही करा. एवढंच मी तुम्हाला सांगेन. सर, या ठिकाणी आरक्षणाच्या 2 बाजू तयार झालेल्या आहेत. या ठिकाणी आरक्षणाच्या समर्थनामधले जे मोठमोठे नेते आहेत, सुकुमार कांबळे जे आहेत, ज्यांनी 40 वर्ष बाबासाहेब सांगितलं महाराष्ट्राला, त्यांच्यासारखे सुकुमार कांबळे सारखे लोक म्हणतात की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे कायदेशीर आहे. घटना आपण बदलू शकत नाही, घटनेमध्ये दुरुस्ती करू शकतो आणि उपवर्गीकरण म्हणजे दुरुस्ती आहे, घटनेची दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे हे कायदेशीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण तुम्ही म्हणता की आरक्षणाचे उपवर्गीकरण हे बेकायदेशीर आहे, त्यामुळं नेमकं हे लोकांमध्ये एक प्रकारचं कन्फ्युजन तयार होतं की खरं कोणाचं मानायचं, तुमचं की मग त्यांचं, काय सांगा? बघा, मी तुम्हाला आता पण सांगतो, आज पण तुम्ही बघितलं असेल, नाही आज नाही, कालच्या जेव्हा पुण्याच्या मोर्चामध्ये तुम्ही बघितलं असेल, जो मातंग समाज आहे, गरुड मातंग समाज, जे लोकांनी हे केलंय ते लोक सुद्धा आज आमच्यावर, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे. आज साहेबांच्या भाषणात जर तुम्ही नीट ऐकलं असेल तर साहेब ते म्हटलेत की त्यांच्यामध्ये पण काही टोळी आहेत आणि आपली समाजाची पण काही टोळी आहेत, जे लोक इकडनं तिकडनं पैसे भेटतात आणि या दोन्ही समाजामध्ये भांडणं लावायचं काम करतायत. ते लिगल असेल तर मग तुम्ही बदर समितीचा अहवाल आम्हाला प्रस्ताव करा, लिगल असेल तर आम्ही खुलेआम त्याला स्वागत करू. आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला पाहिजे नाही की आमचा छोटा भाऊ वरती जावा, आम्हाला पण पाहिजे की मातंग समाज आपल्या बरोबरीला खांद्यावर खांदा. कारण बाबासाहेबांनी विचार केला, बाबासाहेब बौद्ध होते म्हणून काय बाबासाहेबांनी असं नाही केलं की बाबा फक्त बौद्धांना नाही, बाबासाहेबांनी त्या आरक्षणामध्ये 59 जातींना सगळ्यांना न्याय मिळेल असं काम केलं होतं. आणि जर त्या बदर समितीचा अहवाल तुम्हाला जर कळायचा असेल पब्लिकली, करा पब्लिकली. आम्हाला जर पटला तर आम्ही सुद्धा त्याचा प्रतिसाद करू. पण तर तुम्ही सगळं अंधारात करायला जात असाल, तुम्ही काही टोळ्या बाहेर पडत असाल, 10-12 लोक, जे लोक समाजामध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि अख्ख्या समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतील, तर मग हे असंच होईल. ते लोक सरळ आहेत, आपण बरोबर. आता बघा, तुम्ही बघत असाल CJP सारख्या जो सगळ्या युवांनी एक हे केलेला, त्या लोकांनी सुद्धा, त्या लोकांचं काय म्हणणं होतं की धर्मेंद्र प्रधानने राजीनामा द्यावा. BJPला सुद्धा माहिती होतं की हे चुकीचं झालंय, नीट परीक्षा मागच्या एवढ्या वर्षापासून होते, पण तरी ते लोक काय बोलले नाही, हे सगळं बरोबरच आहे, आम्ही एवढ्या लोकांना रेस्ट्रिकेट केलंय. पण नंतर शेवटी काय झालं, जे चूक आहे ते चूक आहेच आणि ते आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल, भले ते काही असो. आज आम्ही बोलतोय की ते उपवर्गीकरण लिगल नाहीये, ते लोक बोलतायत लिगल आहे. मग जर एवढंच असेल तर मग मुख्यमंत्री सरळ ते बदर समितीचा अहवाल पब्लिक का नाही करत आहेत? त्या लोकांना पण माहिती आहे हे सगळं इलिगल होत आहे. आणि त्या लोकांना मेन म्हणजे काय, त्या लोकांना लोकांमध्ये भांडणं लावायची आहेत, जातींमध्ये भांडणं लावायची आहेत. आणि मेन मुद्दा आहे संविधानाचा येतो, मेन मुद्दा डिलिमिटेशन आणि असे भरपूर कायदे आहेत ज्या हे लोकांना बदलायचे आहेत. लोकांना ह्याच्यामध्ये व्यस्त ठेवायचं आणि आपण आपलं मागे काम करून घ्यायचं, ही यांची पॉलिसी आहे. एक सर्वात आता मला तुम्हाला एक खूप वादग्रस्त प्रश्न विचारावासा वाटतो, कारण तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत, त्यांच्या फॅमिलीमधले आहात, त्यामुळं मला वाटतं हा तुमच्याकडून याचं जे काही उत्तर आहे, महाराष्ट्र सगळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो आणि त्यांचे जे काही वंशज आहेत त्यांना सर्वांना प्रमाण मानून चालतो. सगळी आंबेडकर चळवळ असेल, जेवढे काही मानवतावादी विचाराचे लोक आहेत तुमच्या घराण्याला प्रमाण मानतात आणि आंबेडकरी घराणं म्हणलं की जीव की प्राण आहे सर्वच लोकांसाठी. त्यामुळं मला तुम्हाला हा जाणीवपूर्वक प्रश्न विचारायचा आहे की मातंग समाजाने
कायदेशीर मागणी केली की त्या बाबा आम्हाला उपवर्गीकरण मिळावं, त्यांची एक मागणी आहे. हम्म. करेल न करेल तो त्या सर्वोच्च न्यायालयाचा किंवा तो राज्य शासनाचा विषय आहे. बरोबर. पण फक्त आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी केला म्हणजे मातंग समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला किंवा बाबासाहेबाला बेमान कसा होऊ शकतो? बघा, मी तुम्हाला आत्ता पण सांगतो, पूर्ण मातंग समाज आज साहेबांचं भाषण 90% मातंग समाज हा आज पण आरक्षण उपवर्गीकरणाचा विरोध करतोय. ते लोक आम्हाला खांद्याला खांदा लावून, त्या लोकांना सुद्धा माहिती आहे की हे आपल्याला सर्वांना धोकादायक आहे. पण मी तुम्हाला म्हणतोय, आम्ही असं म्हणत नाहीये की, आणि साहेबांचं पण असं म्हणणं आहे की अख्खा मातंग समाज बाबासाहेबांना बेईमान नाही झालाय. ते जे 4-5 समाज कंटक असतील ना, ते बाबासाहेबांना बेईमान झाले आणि ती लोक बाबासाहेबांना शिव्या घालतात. आज अशी परिस्थिती आहे, आमचे कार्यकर्ते असतील, अख्ख्या आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते, ते लोक आज फक्त साहेबांच्या आदेशासाठी थांबलेत. मी तुम्हाला आज पण सांगतो, मला पण अनेक फोन येतात की साहेब हे लोक डायरेक्ट बाबासाहेबांना शिव्या घालतात, आम्ही काय करू? मी म्हटलं की हे जे 4-5 लोक आहेत, या लोकांना जर आपण मारायला गेलो, उगाच ही लोक मोठे होतील आणि नंतर काय होईल, मातंग समाज आणि बौद्ध समाज हे मारामाऱ्या करायला लागतील. आपल्याला काय करायचंय, आपल्याला हळूहळू त्यांना समजवायचंय की हे किती धोकादायक आहे. आणि हळूहळू ती लोक पण, ज्यांना ज्यांना समजतात, ती लोक हळूहळू आपल्याकडे येतात. आता तुम्ही बघत असाल, जास्तीत जास्त 3 ते 4 नेते राहिले असतील, जे लोक त्या लोकांचं बोलत असतील की बाबा हे आपल्यासाठी चांगलं आहे, आपण करायलाच पाहिजे. पण तुम्ही त्यांना पण जरा प्रश्न विचारा, जर तुम्हाला एवढं वाटतंय म्हणजे तुम्ही बदर समितीचा अहवाल वाचला असेल, म्हणजे तो बरोबर आहे आपल्यासाठी, मग त्यांना सांगा तुम्ही वाचलाय, तर मग तुम्ही का नाही तुमच्या नेत्याला सांगत ते पब्लिकली करायला? जर तुम्हाला एवढं लिगली वाटतंय सगळं आहे, मग लोकांना पटवून द्या ना तुमच्या समाजात. जे लोक आमच्यावर आहेत, जे लोक आम्हाला खांद्याला खांदा लावून आज उभे आहेत, त्या लोकांना का तुम्ही सांगू शकत नाही की बाबा हे बरोबर आहे? तुमच्या सगळ्या गोष्टींना बीजेपी फंडिंग करते, तुमच्या सगळ्या गोष्टींना RSSचा पाठिंबा आहे, म्हणून तुम्ही आज रस्त्यावरती एवढ्या मोठ्या ताकदीने उतरू शकत असाल. पण 90% मातंग समाज, मी आता पण सांगतो, एकही मातंग माझा बांधव असेल, बहीण असेल, ते लोक बाबासाहेबांना कधीच शिव्या घालू शकत नाही. कारण बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी असेल, आमच्यासाठी असेल आणि काही देशासाठी एवढं कार्य करून ठेवलंय की कुठलाही माणूस या देशात असू दे, तो बाबासाहेबांना शिव्या घालू शकत नाही. सर, तुम्ही म्हणता की उपवर्गीकरण रद्द करायला पाहिजे, हे बरोबर नाही. मग या अगोदर जे 5 राज्यामध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे, त्याचं कसं, ते पण रद्द करायचं का? बघा, आज मी तुम्हाला सांगतो, आज तेव्हाचा काळ आता मला माहित नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो. पण आज जेव्हा जसं महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण विरोधी आम्ही सगळे उतरायला लागलो ना, तसं कर्नाटकचे सुद्धा 5-6 नेते येऊन आनंद साहेबांना भेटले मुंबईमध्ये की हमारे से गलती हुई तब, हमको इतना मालूम नहीं था कि ये क्या होएगा, इसका दुष्परिणाम क्या है. आप जो महाराष्ट्र में कर रहे हो वो हमारे इधर भी आके करिए, हम सब आपके साथ खड़े. कारण 15%वरनं 13%वरती ऑनलाईन त्या लोकांना समजलं की हे आता आपल्याला किती अन्याय होतोय. म्हणून त्या लोकांना पण माहिती. आणि मी तुम्हाला सांगेन, कर्नाटकमध्ये जे झालंय त्याच्यावरती स्टे सुद्धा आलाय. त्या लोकांनी हायकोर्टात जाऊन तिकडच्या स्टे सुद्धा मिळवलाय. म्हणून ज्या ज्या राज्यांमध्ये झालंय त्या लोकांना, जसं महाराष्ट्रात ते लोक बघतात की बाबा एवढा मोठा समूह रस्त्यावरती उतरला, याच्या आधी आपण का नाही उतरलो, त्या लोकांना पण चुकून समजलंय आणि त्यांना पण समजलंय की बाबा आपण पण तेव्हा विरोध करायला होता. आणि आज ते भोगतायत म्हणून ते लोक साहेबांकडे आलेत की साहेब आप आके उधर नेतृत्व करे, हम आपके सब साथ खडे. आज अशी परिस्थिती आहे. सर, ठीक आहे, तुम्ही म्हणता की आरक्षणाचं उपवर्गीकरण नको आहे, पण आता ज्या काही जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण मागणी करत आहेत, की कुठेतरी त्यांना वाटतं की आमचा विकास झाला नाही, आणि हे सत्य सुद्धा आहे, काही जाती विकास त्यांचा झाला पण नाही. मग त्यांच्यासाठी उपवर्गीकरण नाही तर मग दुसरा अशी कोणती उपाययोजना आहे का की त्यांना प्रवाहात आणता येईल, त्यांनाही बरोबरीमध्ये आणता येईल? कारण आरक्षण मुळातच समप्रमाणात आणण्यासाठी होतं. तो उद्देश नक्कीच बाबासाहेबांचा जो संकल्पनेतला भारत होता तो आज तयार झालेला नाही असं म्हणू शकतो आपण. मग त्या मागे राहिलेल्या जातींना प्रवाहात आणण्यासाठी काय केलं पाहिजे? सर्वांना आधी मी एक सांगतो की SC समाज मधल्या जो बौद्ध समाज आहे ना, हा पण मागेच होता. बरोबर आहे. पण जर तुमची स्व इच्छा असेल, जर तुमच्या समाज, आता मी समाज म्हणत नाही याच्यामध्ये, पण जर त्या माणसाची इच्छा असेल ना, आणि जर त्याला पुढे यायचं असेल, तो काही करेल. आज आपण एक आपल्या सर्वांसमोर एक आदर्श बाबासाहेबांना का मांडतो? बाबासाहेब भरपूर गोष्टीतनं गेले, ते सुद्धा तसंच कंटिन्यू करू शकले असते, पण त्यांनी एक ध्येय ठेवला की माझा येणारी पिढी असेल ना, म्हणजे त्यांचं कुटुंब नाही पण त्यांचा समाज जी येणारी असेल ना, त्यांना कुठेही अन्याय मिळाला नाही पाहिजे आणि फेस करायला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी तो ध्येय घेतला
त्यांच्याकडे पैसे नसताना सुद्धा ते शिक्षण घेत होते, शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेत होते. माणसाची मेंटॅलिटी तशी असायला पाहिजे. आज आपण बघत असाल मातंग समाजाची मेंटॅलिटी जर बदलली की बाबा चला आजपासून आम्ही जे करतोय ते सगळं बंद करून आम्ही शिक्षण घ्यायला पुढे पळतोय, आम्ही स्वतः असू पहिले असू त्या लोकांना तिकडे पुढे घ्यायला, असं म्हणत नाही की त्यांच्यासाठी आम्ही कधीच उभे राहणार नाही. ते आमचे लहान बंधू आहेत, आम्ही त्यांचे मोठे बंधू असू तरी आम्ही ते मोठे आम्ही त्यांचे लहान बंधू बनू एक टाइमाला. पण बाबासाहेबांनी विचारपूर्वक सगळ्यांना आरक्षण दिलंय, विचारपूर्वक सगळ्यांना एका स्तरावरती आणलंय. असं नाही की एसटीच आहे म्हणून बौद्ध सगळ्यात वरती आणि बाकी. तर बौद्ध लोक वरती काय आहेत कारण त्यांचं सर्वात पॉप्युलेशन जास्त आहे. बरोबर. आज मातंग समाजाचं पॉप्युलेशन का कमी आहे? कारण मातंग समाजाचे भरपूर लोक ख्रिश्चन मध्ये कन्वर्ट झालेत. आपण अख्खा नगरपट्टा बघितला असेल, पुणे पट्टा बघितला, त्याच्यामध्ये भरपूर लोक मातंग समाजाचे ख्रिश्चन झालेत. असं म्हटलं जातं की बौद्ध पण ख्रिश्चन झाले, बौद्ध सुद्धा ख्रिश्चन झालेत. पण आपण बघायला पाहिजे बौद्ध लोकांची पॉप्युलेशन महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे मातंग समाजापेक्षा. बरोबर. तेव्हा पण आपण जे आरक्षण बाबा ते त्याच जनगण, आज मी तुम्हाला आता सांगतो, आज जर आपण हे जनगणना 2027 मध्ये चाललंय ना, जर हे नीट केलं ना लोकांनी प्रामाणिकपणे, तर जे 13% आरक्षण बौद्ध समाज ते 13% डायरेक्ट जाऊन 20-22% जाईल. कारण एवढी पॉप्युलेशन झाले तरी बाबासाहेबांनी दिले, बाबासाहेबांनी आम्हाला खाऊ पिऊ देतलंय, आम्ही स्वाभिमानाने फिरतोय म्हणून बाबासाहेबांनी दिलं तेवढं आम्हाला बस झालंय. तर आम्ही आज पण रस्त्यावरती येऊन आम्हाला आमच्या पॉप्युलेशननुसार आम्ही ते आरक्षण मागू शकू. आज तुम्ही बघत असाल परिस्थिती काय आहे मराठा समाजावरती. बाबासाहेब तेव्हा सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देत होते, पण त्यांच्या काही लोकांनी विरोध केला की आम्हाला काय गरज आहे आम्हाला, आणि आज अख्खा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये रडतोय की आम्हाला सुद्धा आरक्षण द्या. आज तुम्ही बघत असाल मागच्या 4-5 दिवसामध्ये जरांगे पाटील असतील ते सुद्धा परत रस्त्यावरती होते, कारण त्या लोकांचे जे काही सौदे पास केले ते सगळे रद्द करायला चालू केले. म्हणून बाबासाहेबांनी ते दिले ते सगळ्यांनी बरोबर सगळ्यांना वाटून दिले. असं नाही आहे की बौद्ध समाजाचे बाबासाहेबांनी दीक्षा घेतली बौद्ध झाले म्हणून त्यांना जास्त दिले बाकीच्यांना कमी दिले, सगळ्यांना बरोबर दिले. कसं असतं, तुम्ही आज पत्रकारिता करताय, तुम्ही आज त्याच्यामध्ये तुमची छंद आहे, तुम्हाला ती आवड आहे आणि तुम्हाला ते पुढे करायचंय म्हणून तुम्ही करताय ना. बरोबर. तुम्हाला कोण फोर्स करत नाही ना करा 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 म्हणून. आज मला छंद आहे, मला माझ्या समाजासाठी बाबासाहेबांनी एवढं केलंय, मला त्या लोकांसाठी उभं राहायचंय, हा माझा छंद आहे. जर मला राजकारणात इंटरेस्ट नव्हतं मी पण कुठेतरी बाहेर परदेशात बसून शिक्षण घेत असतो. बरोबर. मी पण कुठेतरी बाहेर परदेशात जाऊन माझ्या आजोबांनी पंजाने एवढं करून ठेवले की मला रस्त्यावर फिरायची गरज नाही. पण माझ्या पंजाने आणि आज्याने एवढं केलंय की मला या समाजासाठी ते परत मिळवून द्यायचंय. आज बाबासाहेबांनी सांगितलेलं, बाबासाहेब स्वतः सांगणारे होते की रिझर्वेशन जर नीट चाललं नाही तर मी तर स्वतः माणूस आहे रिझर्वेशन काढणारा. आज आपण बघत असाल भाजप सारखा पक्ष असेल तो रिझर्वेशन काढणार नाही आम्ही असं म्हणतोय. का? कारण त्यांना एसटी समाज, एसटी समाज, मराठा समाज हे सगळे लोक त्यांना मतदान देत आहेत. हेच जर आरक्षण काढलं, जर रिझर्वेशन काढलं तर यांचा सगळा मतदार हलून जाईल म्हणून हे लोक रिझर्वेशन काढत नाहीत. सर तुम्ही म्हणता की सर्व जातीनं स्वइच्छेनं पुढे यायला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, ते ठीक आहे. पण एक दुसरी बाजू अशी आहे सर, सत्य बाजू आहे. जागतिक तत्ववेत्ते जे आहेत कार्ल मार्क्स असं म्हणतात की धर्म ही आफूची गोळी आहे, आफूच्या नशेसारखी नशी आहे. मग ह्या सर्व जाती धर्मामध्ये मशगूल आहेत, धार्मिक कर्मकांडामध्ये, अंधश्रद्धेमध्ये, शिक्षणापासून दूर आहेत. हजारो वर्षापासून ज्या धर्मानं लावून दिलेली जी कामं आहेत तीच कामं ह्या वेगवेगळ्या जाती करतायत आणि त्याच्यामध्येच ते गर्क झालेले आहेत. एक प्रकारे सांगायचं झालं तर तो कार्ल मार्क्सचा नियम यांना लागू होतो की हे नशेमध्ये आहेत आणि नशेतलं कसं असतं, त्या नशेतल्या माणसाला तो स्वइच्छेने बाहेर निघू शकत नाही. जरी त्याला वाटलं तरी त्याला दुसरं कुणीतरी काढावं लागतं. त्याचा मित्र असेल, शेजारी असेल, त्याला व्यसनमुक्ती केंद्रात नेल्यानंतर वगैरे त्याला नंतर कळतं की आपण किती चुकीचे होतो. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य ह्या जाती वाटलं तरीही पुढे येऊ शकणार नाहीत. नाही, असं बिलकुल नाहीये. या जाती वाटलं तर बिलकुल बाहेर येऊ शकतात, असं कधी. पण ह्यांना कोणीतरी बाहेर आणणार पाहिजे ना. म्हणून तर आज बौद्ध समाज एक मोठा भाऊ म्हणून मातंग समाजाला आव्हान करतोय, मातंग समाजाला त्यांच्या कानाकानी टाकतोय आणि त्यांना आव्हान करतोय की बाबा हे तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. आज या नाही, मातंग समाज असं म्हणतोय की बौद्धाने आम्हाला कधी मान दिला नाही किंवा बौद्ध आम्हाला सन्मान देत नाही, आमचं स्थान त्यांच्यामध्ये काही नाही, आम्हाला तुच्छ लेखतात. जर का त्यांनी मान सन्मान दिला असता, लहान भाऊ म्हणून आमच्याकडे बघितलं असतं, आम्हाला सोबत घेऊन चाललं असतं तर उपवर्गीकरणाच्या लढ्याची गरजच काय पडली असती. मग असं तुम्ही असं म्हणताय की बौद्ध समाजाने कोणालाही घेऊन नाही चाललं. नाही, त्यांचं म्हणणं आहे, त्यांचे जे नेते आहेत त्यांचं सांगतो. डोर समाजाचे असतील, चांबार, आज ती लोक आपल्या खांद्याला खांदा हात लावून का उभे?
त्यांचं म्हणणं आहे की धोर समाज जे काही त्यांच्या सोबत आहेत त्यांचा विकास झालाय आरक्षणामुळे, त्याच्यामुळे ते आहेत. मग आता विचार करा, त्या दिवशी कोणतरी एक व्यक्ती आम्हाला भेटलेलं, त्यांनी सरळ सरळ सांगितलं मातंग समाज असा समाज आहे ज्याला पाहिजे तेव्हा तो क्रांती करू शकतो. आणि कारण ते बाबासाहेबांना मानणारा समाज आहे, तर बाबासाहेबांचं त्यांच्यामुळे रक्त धावतो, ते लोक कधीही क्रांती करू शकतात. पण आज काही समाजकंटकांच्या नादी लागून, काही चंद पैशांच्या नादी लागून ती लोक मजबूर आहेत की बाबा आपल्याला हे करावं लागेल, नाहीतर आपलं राजकीय अस्तित्व संपून जाईल. म्हणून ही लोकांना भरकवटण्याचं काम करते. मी बोले एक शेवटचा प्रश्न सर मी आता तुम्हाला करावाच वाटतं मला, की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निमित्तानं मातंग आणि नवबौद्ध समाजामध्ये बऱ्यापैकी आता वादविवाद लागलेला आहे आणि एक दरी निर्माण झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. या दोन्ही जातीमध्ये दोन्हीकडून काही लोक असे आहेत की ते महापुरुषांवर चिखलफेक करत आहेत, की जे खूप चुकीचं आहे. महापुरुषांवर चिखलफेक करायला नको पाहिजे, पण काही हौसे गोसे नवसे समूह म्हणल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. तसे दोन्हीकडून काही लोक आहेत की जे महापुरुषांवर चिखलफेक करत आहेत. त्या दोन्हीकडच्या लोकांना तुम्ही आवाहन म्हणून किंवा शांततेचं आवाहन म्हणून काय सांगाल? मी त्या सर्व लोकांना एकच गोष्ट सांगेन, बाबासाहेबांनी भले आपल्याला पैसा दिला नाहीये पण स्वाभिमान दिलाय जगण्यासाठी. बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढी गोष्टी केली आहेत की तुम्ही त्या बापाला कधीच विसरू शकत नाही, त्या बापाला शिव्या घालण्याची आपली कोणाची अवकात नाही. आज मी त्या सर्वांना सांगेन, चंद रुपयांसाठी तुम्ही स्वतःचं तर अस्तित्व संपूर्णच टाकत असाल, पण ज्या बापाने अख्ख्या देशासाठी काम केलं त्याचं नाव चिखलात टाकण्याचं काम तुम्ही करताय. आणि आज या महाराष्ट्र सरकारचा असेल या मनुवाद सरकारचं भांडण लावायचा कश असेल तो आम्ही कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न करूच. आणि हे सर्व जे लोक करतायत, जे लोक बाबासाहेबांना शिव्या घालत असेल, अण्णाभाऊ साठेंना शिव्या घालत, आम्हाला बाबासाहेबही तितके महत्त्वाचे आहेत, अण्णाभाऊ साठेही तितके महत्त्वाचे आहेत. कारण की तुम्ही बघत असाल मागच्या जेवढेही कार्यक्रम असतील आमचे मागच्या 15-20 वर्ष आधी असतील, आता मी ज्याही कार्यक्रमात होतो त्या कार्यक्रमाला बाबासाहेबांच्या बाजूचा फोटो अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा असतो. असं नाही की आम्ही अण्णाभाऊ साठेंना मानत नाही, पण जे लोक बाबासाहेबांवरती अण्णाभाऊ साठेंवरती चिखलफेक करतायत, त्यांना शिव्या घालतायत, त्यांना एकच सांगतो, हे सरकार काय पुढच्या 3 वर्षांनंतर निघून जाईल. तुम्हाला 3 वर्षापर्यंत फक्त प्रोटेक्शन भेटेल, नंतर तुम्ही तेवढ्याच शिव्या खाल आणि नंतर तुम्हाला चेहरा दाखवण्याची सुद्धा लायकी नसेल या समाजामध्ये आणि या अख्ख्या देशामध्ये. म्हणून सांगतो, वेळेतच तुम्ही सावरा स्वतःला. बाबासाहेबांवरती टीका करायला गेला तर हा समाज आज सुद्धा येऊन तुम्हाला कुठेतरी मारू शकतो, पण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावरती चालणारा हा समाज आहे. म्हणून तुम्हा लोकांना आज जे काही भेटतंय आणि जे काही तुम्ही असे बिंदास फिरताय त्यामुळे तुम्ही फिरताय. जय भीम. सर, आपण या मुलाखतीमध्ये बऱ्याचशा मुद्द्यांना तुम्ही क्लिअर केलेलं आहे असं मला वाटतं. जे काही आरोप प्रत्यारोप होत होते, टीका टिप्पणी होत होत्या, त्या खरोखरच महापुरुषांच्या बद्दल ज्या काही टीका लोक करतात ते चुकीचं आहे. खरं तर आपण या चॅनलसाठी वेळ काढलात आणि या चॅनलला मुलाखत दिलात त्याबद्दल या चॅनलच्या वतीनं आपले मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद आम्हाला बोलवल्याबद्दल. तर मित्र हो, हे होते अमनराज आंबेडकर. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक इंस्टाग्रामवरून पाहत असाल तर पेजला तुम्ही फॉलो करा. याच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ मी या चॅनलच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून घेऊन येत असतो. चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा. धन्यवाद.